या लोकांनी आदरणीय पवार साहेबांना जी साथ दिली, आज ते सगळे आमच्याबरोबर होते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, याबद्दल मी माझ्या अंतःकरणातून त्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार मानते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बारामतीकरांचे मी नतमस्तक होऊन आभार मानते, कारण का ही सगळी जी सुरुवात 6 दशकापूर्वी 1967 ही फेब्रुवारीमध्ये जी सुरू झाली, ती हा सगळा प्रवास हा बारामतीकरांनी जी साथ दिली, त्या प्रत्येक बारामतीकरासमोर मी नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे आणि भारतात सगळ्या लोकांनी जी आदरणीय पवार साहेबांना 6 दशक साथ दिली, त्यांचे मनपूर्वक अंतःकरणातून आभार मानते। शरद पवार जर नसते तर आणि त्याचा ऐवजी जर दुसरा चेहरा असता पवारांच्या ऐवजी, तर मात्र शिवसेनेने नक्की उमेदवार दिला असता आणि आमचेच उमेदवार जिंकून आले असते असं शिवसेना। ही लोकशाही हो, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना। आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे लोक आणि मी नेहमी चव्हाण साहेबांच्या विचारात काम करणारी एक कार्यकर्ती आहे। त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आपल्याला तो अधिकार दिलाय आणि त्याच्यात कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब नेहमी म्हणायचे की मतभेद हे असलेच पाहिजेत, मनभेद असता कामा नये। त्याच्यामुळे मतभेद भांड्याला भांडा थोडं लागलंच पाहिजे हो, नाहीतर तुमचं पण चॅनल कसं चालणार, 24 तास कसं चालवणार। एकीकडे शरद पवारांची प्रदीर्घ अशी कारकीर्द असताना पार्थ पवार सुद्धा पवार कुटुंबियातील एक सदस्य म्हणून आपली राजकीय सुरुवात नव्यानं करताना पाहायला मिळते। राज्यसभेवरती ते देखील बिनविरोध जाणार आहे। माझ्या आज निवडून आलेल्या, आता बिनविरोध झालेल्या प्रत्येक उमेदवार जे आज राज्यसभेत जात आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत। अनेक लोकांबरोबर आम्ही खूप वर्ष काम केलं, वडकुतेजी आम्ही किती वर्ष एकत्र काम केलेले आहेत, आठवले साहेब त्यांनाही सकाळी मला आज भेटले, दिल्लीत तर वारंवार भेट होत असते त्यांचीही भेट झाली। विनोद तावडेजी ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष आम्ही काम केलं, गेले अनेक वर्ष त्यांनी अतिशय उत्तम काम हे बिहारमध्ये संघटनेसाठी केलं आहे। ह्या अनेक आम्ही ज्या आपल्या नागपूरच्या ज्या महिला होत्या त्यांना मी कधी भेटलेले नाही, पण त्यांनाही शुभेच्छा। एक आनंद आहे, एक कर्तृत्ववान महिला जर राज्यसभेत येत असेल कुठल्या का पक्षात ना, पण आम्हाला आनंद होतोय की एक नवीन नेतृत्व येत आहे आणि सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा। कंपनीची सीआयडी चौकशी पुणे पोलिसांकडनं केली जाणार आहे। त्यांचे व्यवस्थापक आणि मालक यांची सुद्धा तपास हा सगळा सीआयडी कडनं आता होताना पाहायला मिळणार आहे। मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा महाराष्ट्राला शब्द दिला होता, वारंवार रोहितकडूनही ती मागणी होते, जयकडूनही ती मागणी झालेली, तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म तुमच्या चॅनलवरही लावली आणि महाराष्ट्रावर अजितदादावर प्रेम करणारी जी तमाम जनता आहे ती त्यांचे दादावर प्रेम करणारे जी लोक आहेत ती महाराष्ट्रातली सगळीच अस्वस्थ आहेत आणि ती जी भावना आहे त्या म्हणजे तुम्ही जर सोशल मीडिया बघितला, लोकांना भेटला तर कुठेतरी अस्वस्थता आहे आणि सगळ्यांची एवढीच मागणी आहे की एक पारदर्शक इन्क्वायरी व्हावी, ही मागणी आहे। आणि त्याच्यात म्हणजे रोहितजी सातत्याने ती मागणी करतोय, ज्याच्याही मनातून ती 2 वेळा तुम्हीही सगळ्यांनी तुमच्या चॅनलवर दाखवलेली आहे। आणि फक्त ती माझ्या घरातली 2 मुलं आहेत म्हणून मी म्हणत नाही, पण महाराष्ट्रातल्या असंख्य अजित दादा प्रेमींचीही ती मागणी आहे। पार्थ पवार पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहे, तुमच्याकडे देखील प्रदीर्घ अनुभव आहे, आत्या म्हणून काय सल्ला द्या?